वयाच्या अवघ्या 12-13व्या वर्षी जेव्हा मुलं खेळण्यात दंग असतात तेव्हा एका मुलाने 5 पातशहांच्या विळख्यातून देशाला सोडवण्याचं स्वप्न पाहिलं। ही जिद्द कुठून आली आणि शिवबांना स्वराज्याची संकल्पना नेमकी सुचली कशी, जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। ते 17वे शतक होतं। महाराष्ट्र आगीत होरपळत होता, देवळं पाडली जात होती, आया बहिणींची आबरू धोक्यात होती आणि आपली माणसं परकीयांच्या चाकरीत धन्यता मानत होती। कुळवाडी भूषण शिवरायांच्या डोळ्यासमोर हा अन्याय घडत होता। तेव्हाच त्यांच्या मनात ठिणगी पडली, हे राज्य व्हावे ही श्रींचीच इच्छा। या स्वप्नाला आकार दिला तो राजमाता जिजाऊंनी। त्यांनी शिवरायांना रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या। अन्यायाविरुद्ध लढणारा राम आणि संकटावर मात करणारा भीम महाराजांच्या रक्तात घुलला। पण खरी संकल्पना सुचली ती इथल्या मातेचं दुःख पाहून। शहाजी राजांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक केला। महाराजांना हे माहीत होतं की केवळ लढून चालणार नाही, तर स्वतःचा किल्ला, स्वतःचं प्रशासन आणि स्वतःची न्याय व्यवस्था हवी। त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीत फिरून तिथल्या मावळ्यांशी नातं जोडलं। परकीयांची गुलामी करण्यापेक्षा मरताना स्वतंत्र म्हणून मरावं ही विचारसरणी म्हणजे स्वराज्यासाठी पहिली वीट होती। आणि पहिला किल्ला जिंकला तोरणा। खऱ्या अर्थाने स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं। एका जिद्दीने उभ्या राहिलेल्या या साम्राज्याने पुढची 350 वर्ष जगाला धक्क केलं। तुमच्या आयुष्यात जेव्हा कधी संकट येईल तेव्हा एकदा या राजाला आठवून बघा। लढाईची ताकद मिळेल, जगायची प्रेरणा मिळेल। आणि जर तुम्हाला तुमच्या या बाप माणसाचा अभिमान असेल तर ही रील शेअर करून जगभरात पोहोचवा।